हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स। तर आजच्या व्हिडिओमध्ये S7 जो आहे सायन्स अँड मॅथमॅटिक्स पॅडागॉजी, विज्ञान आणि गणित अध्ययन अध्यापनशास्त्र मराठी मीडियमची जी सेकंड इयरची गणित पेपर आहे आपला 7 नंबरचा पेपर असतो, त्याची क्वेश्चन पेपर डिस्कस करूया। 40 मार्क्सचा पेपर असतो। 8 मार्क्सचे जे काही 1 मार्क्स क्वेश्चन आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करत असतो। 2019ची क्वेश्चन पेपर असणार आहे, ठीक आहे। तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, रिकाम्या जागा भरायच्या आहे। तर सगळ्यात पहिला आहे त्यातल्या चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरील कोणांच्या मापांची बेरीज काय असते? तर समान असते, सेम असते, असे याचा आन्सर आहे, समान आहे, ठीक आहे। दुसरी आहे, घटकांची केलेली क्रमबद्ध मांडणी म्हणजे काय? तर घटकांची केलेली क्रमबद्ध मांडणी म्हणजे काय? समकेंद्री पद्धत त्याला आपण म्हणतो, ठीक आहे। समकेंद्री पद्धत आपण त्याला म्हणतो। त्यानंतर थर्ड आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारी जो आहे तेव्हा राष्ट्रीय विज्ञान दिन जो आहे तो सेलिब्रेट केलेला जातो। फोर्थ आहे, बल व बलाचे प्रकार या घटकाचे संरचनेतील स्थान सामान्य विज्ञान या विषयातील कोणत्या मुख्य शाखेत येते? तर बल जे आहे ते काय आहे, आपला जे काही भौतिकशास्त्र आहे त्यामध्ये येणार आहे, फिजिक्समध्ये येते, म्हणजे भौतिकशास्त्र ही जी काय आहे मुख्य शाखा आहे बल व बलाचे प्रकार, ठीक आहे। अशा प्रकारे हे 4 क्वेश्चन होते, 4 मार्क्ससाठी एकदम इझी होते। नेक्स्ट आहे, योग्य जोड्या जुळवा। अ गट आहे आणि ब गट आहे। पहिला आहे प्रयोग दिग्दर्शक पद्धत, नंतर आहे स्वयंशोधन पद्धत, समस्या निराकरण आणि प्रकल्प पद्धत। तर प्रयोग दिग्दर्शक पद्धत ही काय आहे? तर त्याच्यामध्ये काय केलं असतं, शिक्षक वर्गात प्रत्यक्ष काय करून दाखवतात? प्रयोग करून दाखवतात। प्रयोग करून दाखवणं, दिग्दर्शक म्हणजे काय? दाखवणं। शिक्षक वर्गात प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवतात, त्याला म्हणायचं आहे प्रयोग दिग्दर्शक पद्धत, म्हणजे याचं आन्सर असणार आहे बी, ठीक आहे। त्यानंतर आहे स्वयंशोधन पद्धत। स्वयंशोधन पद्धतीमध्ये काय असणार आहे? विद्यार्थ्यांची संशोधक ही एक भूमिका असते, स्वतःला शोधून काढणं, संशोधक ही काय असते? एक भूमिका असते, याचा आन्सर आहे ई। त्यानंतर आहे समस्या निराकरण पद्धत, प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड। प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड मध्ये काय असणार आहे? विचारशक्तीचा जो काही विकास आहे ती साधण्याची एक पद्धत असणार आहे प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड। त्याच्यामध्ये आपण आपला जो काही विचार आहे तो, आपली जी काही विचार करण्याची शक्ती आहे ती आपण त्यामध्ये डेव्हलप करू शकतो, ग्रो करू शकतो, म्हणजे समस्या प्रॉब्लेम आपण स्वतः विचार करून सॉल्व करणं हे यामध्ये असणार आहे। त्यानंतर डी आहे प्रकल्प पद्धत। प्रकल्प पद्धतीमध्ये काय येणार आहे? विशिष्ट हेतूपूर्वी स्वीकारलेली कृती म्हणजे काय? प्रकल्प पद्धत। विशिष्ट हेतू म्हणजे एखादा काहीतरी गोष्ट करायची आहे, एखादा प्रयोग करायचा आहे, मग त्याच्या आधी आपण काहीतरी काय करतो, त्याचं डिसिजन घेतो, किंवा मग त्याचं कशा प्रकारे तो प्रोजेक्ट झाला पाहिजे यावर काय करत असतो, एखादी कृती जी आहे, हेतू साधण्यापूर्वी एखादी कृती करणं, त्याला म्हणायचं आहे प्रकल्प पद्धत। तर अशा प्रकारे हे 4 मार्क्सचे क्वेश्चन आहे, 4 आणि 4 8 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, व्यवस्थित जर आन्सर लिहिले तर। एकदम इझी क्वेश्चन पेपर असते, ठीक आहे। त्याच्यानंतर असणार आहे 60 ते 80 शब्दात उत्तर लिहा, ठीक आहे। ते आपण मोठे मोठे क्वेश्चन जे आहे ते बघत नाही, आणि एक जो स्पेशल व्हिडिओ मी बनवणार आहे ज्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात, जसं की काही क्वेश्चन असे असतात ट्रिकी क्वेश्चन ज्याला आपण म्हणू शकतो, तो मॅथमॅटिक्सचा व्हिडिओ थोड्या दिवसात अपलोड मी करणार आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे। आपली जी काही एक्झाम आहे ती खूप जास्त तोंडावर आलेली आहे असं मी म्हणणार नाही, परंतु 1-1.5 महिन्यात तुमची जी काही एक्झाम आहे ती बॅकलॉगची असणार आहे, त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। व्यवस्थित अभ्यास केला की बॅक राहत नाही, ठीक आहे। भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत। बाय बाय।